त्याच्या नातेवाईकाशी तुम्ही बोललात, काय त्यांचं म्हणणं आहे याच्यावर संपूर्ण प्रकरण? झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि पाहिल्यावरती खरं तर हृदयाचा थरकाप उडवणारी आहे. मी आत्ता CCTVचं फुटेज पण बघितलं की नक्की काय झालं. त्यामध्ये थोडीशी पार्श्वभूमी घेतली, तिच्या पालकांशी पण बोलले आणि त्यावेळेला हे लक्षात आलं की हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्याच्यानंतर तिचा मी काही लिहून घेतलं आहे. 8 तारखेला मोबाईल फोडला आणि म्हणून तो भरून मला पाहिजे ही तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. NC सेक्शन जे आहे, NC सेल प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जिथे घेतात एव्हरशाईनला, तिथे बोलवलं आणि त्याच्या आधी पोलिसांना पार्श्वभूमी माहीत नव्हती. पोलिसांनी जरा त्याला बोलवून घेतलं. दम दिल्यानंतर मुलींनी सांगितलं की त्याला तुम्ही काय बोलू नका, आम्ही समजून घेतो आणि मग ते बाहेर पडले. तरी पण पोलिसांनी 149ची नोटीस बजावली, त्या मुलाला दम दिला की पुन्हा या मुलीला त्रास होता कामा नये आणि त्यानंतर ते घरी गेले. 9 तारखेनंतर 17 तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन त्या मुलीशी किंवा तिला त्रास देणे अशा पद्धतीची कुठली तक्रार आली नाही. 17 तारखेला त्या मुलीच्या फोनवर फोन आला त्याच मुलाचा आणि त्याने सांगितलं की माझा चुकून नंबर लागला, तू परत तक्रार करू नको पोलीस स्टेशनला, कारण पोलिसांनी सांगितलं होतं की जर ही पोलीस स्टेशनला आली तुझ्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि मग तुला सोडणार नाही, असं दम देऊन पाठवलं होतं. आणि तो फोन कट झाला आणि 18 तारखेला मात्र त्याने असा हा जो प्रकार आहे तिला मारण्याचा तो त्या ठिकाणी केला आहे. मला इथे एवढंच आहे की याच्यामध्ये 10 दिवसामध्ये काही तक्रार नव्हती. जी माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी लग्न करणार होते, पण नंतर तिच्या संपर्कात दुसरा कोणतरी मुलगा आला. त्याच्याबद्दल मुलाने त्याच्या आईवडिलांनाही तिच्या सांगितलं, त्या संबंधित मुलालाही सांगितलं. कुठून काही रिस्पॉन्स आला नाही. या 10 मध्ये त्याने 2दा आत्महत्येचा पण प्रयत्न केला त्या मुलाने, अशी पण माहिती समोर येते आहे. आणि त्याच्यानंतर कुठलंच काही रिस्पॉन्स आला नाही आणि नंतर त्याने हे जे टोकाचं पाऊल उचललं आहे, समर्थन कुठल्याच गोष्टीला नाही, शिक्षा तर 100% होणार. याच्यामध्ये या घटनेमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातले. कमिशनर साहेबांशी ते बोलले, संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत. सकाळी मी DCP मॅडमनाही भेटले. त्याच्यामुळे सुटणार नाही, चांगल्यात चांगला वकील देऊ, फाशीची शिक्षाही होईल. ही घटना होत असताना ही दिवसा झालेली घटना आहे आणि त्यावेळेला लोकांनी बघ्याची भूमिका घेतली, हे मात्र फारच दुर्दैवी आहे. मला हे सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून, हे पहिलं नाही आहे. याच्या आधीच्या पण ज्या घटना आपण पाहिल्या, त्यामुळे लोकांनी फक्त बघ्याची भूमिका न घेता या घटनेत सुद्धा एक मुलगा आला होता वाचवायला, बाजूचे 2 जण उभे होते, त्या तिघांनी मिळून त्या मुलाला जरी मदत मिळाली असती तर आज मुलगी वाचली असती. म्हणजे समाजाने सुद्धा फक्त बघ्याची भूमिका न घेता अशा जर काही घटना घडतात, कारण हे विकृती आहे, हा विकृतपणा आहे आणि या विकृतपणाला ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला फक्त बघ्याची भूमिका न घेता समाजाने सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. आणि जर आले असते तर ती मुलगी नक्की वाचली असती. मी मुलीच्या आईशी पण बोलले, बिहारचे आहेत ती लोक, इथं पोटापाण्यासाठी आले. मुलगीसुद्धा त्या ठिकाणी काम करून घराचा उदरनिर्वाह करायची आणि त्यामुळे ही घटना घडली, ही अतिशय वाईट आहे. अशा घटना होऊ नये म्हणून मी आता पोलिसांशीही बोलले. बाळासाहेब पवार इथले पोलीस निरीक्षक आहेत, त्यांनी मला काही पत्रकं दाखवली. बऱ्यापैकी तो जो एरिया आहे त्याच्यामध्ये उत्तर भारतीय लोक जास्त राहतात, कष्टकरी वर्ग त्या ठिकाणी आहे. वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन वेगळी पत्रकं वाटणे, कुठल्या अडचणीमध्ये येऊ नका, कोण फसवतंय, तुमच्या मुलांची काळजी घ्या, काही असेल तर पोलिसांना त्या ठिकाणी संपर्क करा, अशा बाबतच्या सूचना या सततच्या त्या ठिकाणी दिल्या जातात. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जी घेतलेली आहे, 149ची जी नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे, हे पोलिसांनी त्यांचं काम त्या ठिकाणी केलं आहे. झालेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटना होऊ नये भविष्यामध्ये, यासाठी तुम्हाला, मला आणि आपल्याला सगळ्यांना सज्ज होणं गरजेचं आहे. या राज्यातल्या मुली वाचवण्यासाठी आपल्याला ज्या वेळेला अशा घटना दिसत आहेत त्यावेळेला आपण धावलं पाहिजे. कोण ओळखीचं आहे किंवा नाही याची पर्वा न करता. पोलीस तर पोहोचलेच आणि तो मुलगा तिथेच बसलेला होता. 10 मिनिटात पोलीस पोहोचले, त्याने केलेला गुन्हा कबूल केला आहे. आणखीन इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. मोबाईल फोन वगैरे पोलिसांनी ताब्यात घेतलेत, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन काय असेल त्या गोष्टी समोर येतीलच. परंतु चांगल्यात चांगला वकील त्या ठिकाणी देऊन या नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होईल, एवढं मात्र नक्की. आणि निश्चितपणे पोलीस मित्र आहेत आपल्याकडे. पोलीससुद्धा प्रत्येक वेळेला सांगत असतात
एक गोष्ट नक्की की जर एखादी घटना तुमच्या डोळ्यासमोर घडली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस नाही आहेत तर नक्की काय झालं हे तर पोलीस बोलवून त्या ठिकाणी नोंद घेणं अपेक्षित असतं आणि ते घेतात. पण आता एवढ्या दिवसांमध्ये मला असं ऐकिवात नाही आहे की कुणी अशा पद्धतीने की बाबा पोलीस आम्हाला हॅरेस करतात किंवा पोलीस आम्हाला त्रास देतात अशा पद्धतीचं माझ्या ऐकिवात नाही आहे. खूप दिवसांपूर्वी किंवा आधीपासून एक परसेप्शन डोक्यामध्ये असं बसलेलं आहे लोकांचं की अरे आपण जर कुणाला ॲक्सिडेंटच्या वेळेला मदत केली आणि काय झालं तर मग पोलीस आपल्यालाच पकडतील असं नाही आहे. लोकांनी कृपया मला अगदी हात जोडून सांगायचे आहेत आपल्याला पोलिसांना मदत केली पाहिजे. समाजातील आपल्या सगळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. त्याच्यामुळे जर एखादी घटना आपल्यासमोर घडली तर एक समाजाचा त्या ठिकाणी एक भाग आपण आहोत आणि त्यामुळे पोलिसांना मदत करणं गरजेचं आहे. आपलं कर्तव्य आहे ते, आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण आज दुसऱ्या कुणाची तरी मुलगी आहे, उद्या आपल्याचपैकी कुणाची मुलगी त्या ठिकाणी नसेल याची काही शाश्वती आहे का? त्यामुळे ती कोण आहे, काय आहे, कुठल्या जातीची आहे, ओळखीची आहे किंवा नाही हे न पाहता आपल्यातलीच कोणतरी समाजातील कुणाची तरी मुलगी आहे एवढं भान राखून लोकांनी मदत करणं अपेक्षित आहे. त्या बहिणीने आरोप केलाय की पोलिसांनी आम्हाला मदत केली नाही तर काही दोषी पोलीस आहेत त्यांची काही चौकशी करणार? बघा नाही निश्चितपणे कसं आहे की याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 149ची नोटीस दिली त्याबरोबरीने त्या मुलाचा जबाब पण आहे. मी आत्ताच त्यांनी मला ती नोटीस पण दाखवली. ज्या वेळेला मोबाईल फोडला आणि तो भरून मागतोय तर मला मारतोय आणि शिवीगाळ करतोय ही तक्रार होती हे समजून घ्या. जेव्हा ते आले त्यावेळेला पोलिसांना याच्या मागची पार्श्वभूमी माहीत नव्हती की हे दोघं एकमेकांना ओळखत आहेत, हे दोघं 6 वर्षापासून एकत्र आहेत किंवा ते लग्न करणार होते वगैरे हे पोलिसांनाही माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मुलाला बोलवलं आणि पोलिसांनी त्यांच्या पोलिसी खाक्यात त्याला दम दिला त्यावेळेला मुलींनी सांगितलं की तुम्ही त्याला काही बोलू नका, मी त्याला समजवते, हम समझौता कर लेते हैं असं मुलींनी पोलिसांना सांगितलं. तोपर्यंत पोलिसांना माहीत नव्हतं की याची पार्श्वभूमी काय. गुन्हा हाच आला की मेरा मोबाईल फोडा है और मुझे भरके चाहिए. दुसरं एक आहे की आजकाल पोलिसांचा धाक राहिला नाही कारण पोलिसांवर पण गुन्हे दाखल होतात. पोलीस जेव्हा मारतात किंवा गुन्हेगाराला जर मारलं नाही तर पोलिसांचा धाक कसा राहील. पण अशा काही संघटना असतात त्यामुळे पोलिसांना पण हात आवर्त घ्यावा लागतो. मला असं वाटतंय की पोलिसांनी काय करावं, कधी करावं, कुठल्या त्याचा एक साचा बनलेला आहे आणि त्या पद्धतीने पोलीस त्यांचं काम करत असतात. NCच्या वेळेला आता तुम्हाला माहिती आहे यांना बोलवायचा अधिकार आहे का, त्यांना बोलवायचा अधिकार आहे का असे ॲलिगेशन पण पोलिसांवर होतात. पोलिसांचं याच्यामध्ये काय असतं की त्या एरियामध्ये शांती असली पाहिजे, लॉ अँड ऑर्डर अबाधित राहायला पाहिजे याच्यासाठी त्यांची त्या ठिकाणी भूमिका असते. त्याच्यावरही लोक आक्षेप घेतात. परंतु आता ठीक आहे, मला तुम्हाला एवढंच सांगायचं की पोलिसांना कधी काय करायचं, कुठली ॲक्शन घ्यायची हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये शांती प्रस्थापित करणे हे पोलिसांचं मुख्य कर्तव्य आहे आणि ते त्या पद्धतीने करतात. वसईतल्या महिला कितपत सुरक्षित आहे या विचार करायला लावणारी गोष्ट की याच्या एका तलाठ्याने देखील एका महिलेवर अशाच प्रकारे अत्याचार